आपलं आयुष्य हे साचेबद्ध एकसुरी नको असेल तर त्यात वेगळेपण असायला हवं. आयुष्य हे बहुरंगी हवं, अर्थात त्यासाठी हे रंग आपणच भरायचे असतात. आपलं जगणं आपणच सजवायचं असतं. नवनवीन गोष्टी शिकत राहणं, त्या करून पाहणं, याच्यासाठी धडपड, जिद्द, कष्ट आणि नाविन्याचा ध्यास असावा लागतो. त्यानंतर जे प्रत्यक्षात येतं त्यामुळे एक सुंदर नक्षीदार असं चित्र तयार होतं, ज्याचं समाधान आणि आनंद इतरांना आणि आपल्याला स्वतःलाही मिळतो. आज अशीच एक मैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. सुरेख भरजरी पैठणीतल्या पारंपरिकतेला नाविन्याची जोड देणारी सोनाली बाणे हिला आज आपण आमंत्रित केले. सोनाली, नमस्कार. नमस्कार ताई. आमच्या उद्योगलक्ष्मी या मालिकेमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आज मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल. तू स्वतः उद्योजिका आहेस, शिक्षिका आहेस, त्याचबरोबर सामाजिक कार्यही करतेस आणि त्यामुळेच मी म्हटलं की आपलं आयुष्य हे बहुरंगी असायला हवं. याला तू स्वतःच्या व्यक्तिमत्वातही असे वेगवेगळे रंग मिसळलेले आहेस की तू उत्तम नृत्य करू शकतेस. कथ्थक विशारद आहे सोनाली. तिने चित्रकलेच्याही परीक्षा दिलेल्या आहेत. एलिमेंटरी, इंटरमिजिएट, म्हणजे तिची चित्रकला चांगली आहे, रंगांचं ज्ञान आहे. याशिवाय जलतरणपटूसुद्धा ती आहे. तर इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, कला तिने आत्मसात केलेल्या आहेत. सोनाली ही ACC डे स्कूल खारदांडा या शाळेची मुख्याध्यापिका आहे. तसंच तिचा स्वतःचा पैठणीचा स्टुडिओ आहे. तर शिक्षिका ते पैठणी स्टुडिओ हा तिचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. अर्थात ही शिक्षिकासुद्धा साधी नाही, तर विशेष मुलांच्या शाळेमध्ये सोनाली शिक्षिका आहे. तर मुळात या पेशामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये तू कशी काय वळलीस त्याविषयी सांग. अगदी शाळेत, म्हणजे मी शाळेत असल्यापासून इयत्ता 5वीपासून माझा एक फोकस्डच असं होतं की मला शिक्षिकाच व्हायचं आहे. कारण प्रत्येक शिक्षक हा एक ऑलराऊंडर असतो. त्याच्यामुळे त्याला गणितही येतं, इतिहास, भाषा, हे सगळे विषय त्यामध्ये ते पारंगतच असतात. मग असं व्हायचं की का नाही आपण सुद्धा एक शिक्षिका होऊन तसंच व्हायचं आणि आपले विद्यार्थी सुद्धा आपण तसेच घडवायचे. त्याच्यामुळे खूप लहानपणापासूनच ठरवलेलंच होतं. म्हणजे आमचे जेव्हा जेव्हा शिक्षक दिन व्हायचे शाळेमध्ये तेव्हा बऱ्याचदा चिठ्ठ्या टाकल्या की मला प्रिन्सिपल, म्हणजे असं 2दा झालं होतं की मुख्याध्यापिकाची चिठ्ठी आली होती आणि ती मी नाकारली होती की नाही मला शिक्षिकाच व्हायचंय. हो. आणि तेव्हा मग आमच्या संस्कृतच्या बाईंनी मला संस्कृत विषयासाठी मला विषय दिला होता आणि मग तास घेतलास तू. तास घेतला होता. कारण असं वाटायचं की मुख्याध्यापिकांचं काम काय असतं की नुसतं खुर्चीत बसायचं आणि बाकी सगळ्यांना कामं द्यायची. पण नाही, मला ते काम नको हवं. तर मला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम हवं होतं आणि म्हणून मला शिक्षिका व्हायचं होतं. आणि त्याच्यासाठी तू आधी DED केलंस. हो, मी माझी 12वी झाली आणि 12वी झाल्यानंतर मला DEDचं सेवा सदन कॉलेजची मी विद्यार्थिनी आहे. सो 1999 सालची माझी बॅच आहे. सो तेव्हा मला ॲडमिशन मिळाली आणि ते 2 वर्षाचं DED मी कम्प्लीट केलं. बरं, पण मग त्यानंतर सर्वसाधारण शाळेमध्ये जाणं हा सहज प्रवास झाला. हो, ज्या नॉर्मल शाळांमध्ये आपल्याला वाटतं की आपण शिकवावं, तर मग तसंच मला ती संधी आली. ती म्हणजे मी ज्या शाळेत शिकले त्या शाळा तुझी? शिवाजी विद्यालय, कुर्ला, काजूपाडा. तर तिथेच मला पहिल्यांदा एक 5 महिने शिकवण्याची मला संधी मिळाली. तिथल्या आमच्या ज्या बाई होत्या त्या डिलेव्हरीसाठीच्या सुट्टीवर होत्या आणि मग मला तो चान्स मिळाला आणि तेव्हा तर माझा रिझल्टही आलेला नव्हता. पण मॅनेजमेंट आणि हे सगळे ओळखीचे होते शाळेतले. मग त्यांनी की एक स्टुडंट आहेस आणि म्हणून मग त्यांनी मला ती संधी दिली आणि तिथे मी 5 महिने काम करता करताच मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधनं मला ती इंटरव्ह्यूसाठीची संधी आली. आणि तेव्हा माहीतच नव्हतं की अशाही प्रकारची शाळा असते. कारण तो जो लोगो होता ते क्रचेस असलेला आमचा लोगो आहे शाळेतल्या मुलांचा. तर त्यामुळे कुतूहल होतं की नक्की स्पेशल स्कूल म्हणजे काय आहे. आणि तेव्हा एवढं काही असं हे नव्हतं की गुगल सर्च करा आणि पटकन नाव शोधून काढा. आणि मग जेव्हा त्या शाळेत गेलो, त्या मुलांना पाहिलं, तेव्हा पहिला माझा एक्सपेक्टन्स नव्हता. कारण की खूप जी मुलं काही आमच्या समोर येत होती, चालत येत होती, तर ते क्रचेस घेऊन त्यांची जी काही चालण्याची धडपड होती, तेव्हा मला असं झालं की मी कसं ह्या मुलांना शिकवू शकेन. दिव्यांग मुलांची शाळा. त्याच्यामुळे मग असं झालं होतं की आपण हे नक्की करू शकतो का, आपण आपले 100% इथे देऊ शकतो का. आणि त्याच्याच आधी 1-2 दिवस आधी माझा इंटरव्ह्यू शिरोडकर शाळेत झाला होता. तेव्हा माझ्यामुळे म्हणजे मला असं स्वतःला खूप होतं की मला शिकवायचं तर मला शिरोडकर शाळेत शिकवायचं, कारण तिथे असलेल्या सगळ्या कलागुणांना मला वाव मिळणार होता.
पण नाही, कुठेतरी मग त्या आईने सांगितलं की आपल्याला ही आलेली संधी आहे, कुठेतरी परमेश्वराचं देणं आहे आणि त्याच्याशिवाय अशी संधी आपल्याला मिळणार नाही. कारण आपल्याला माहीतच नाही की अशी शाळा असू शकते आणि जर इथे तुझं कुठेतरी ते नियोजन असणार आहे आणि म्हणून आपल्याला इथे पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे काही झालं तरी आपण इथेच कन्फर्मेशन करायचंय. हे आईनेच ठरवलं माझ्या की असं की झालं तू या शाळेत शिकवणार आहेस असं. म्हणजे तू हो म्हण आधी. पण मला असं झालं की आई आधी इंटरव्ह्यू तर होऊ दे. तर मग तिचं असं होतं की नाही ते काय होईल, इंटरव्ह्यू पण तू पास खात्री होती करशील. तिला अगदी पूर्णपणे. आणि मग तिचं असं की इथे वर्ग असतील ना, मग आपण वर्गांमध्ये जाऊन बघूयात की अजून कशी मुलं आहेत. आणि तेव्हा मी सांगते की तो जो माझा इंटरव्ह्यूचा पहिला दिवस होता की त्याच्यानंतर अगदी 3 दिवस तरी जेवायला बसले ना तरी जेवण जात नव्हतं. म्हणजे सतत त्या मुलांचा विचार येत होता की ही मुलं कसं करत असतील, कसं चालत असतील, कसं स्वतःचं करत असतील, किंवा कुठे प्रवास करणं किंवा काय, हे असे आणि हजारो प्रश्न की. आणि त्याच्यात आपण त्यांना गणित कसं शिकवणार, आपण त्यांना इंग्रजी कसं शिकवणार. म्हणजे हे माझेच विषय तिथे सुरू असायचे. आणि मग खूप संभ्रम, खूप आपले प्रश्न, आणि की ज्यांना खरी उत्तरं मिळतील का. मग त्याच्यानंतर पुन्हा एक इंटरव्ह्यूचा सेकंड कॉल आला की तुमचा फर्स्ट राऊंड तुम्ही पास आउट झालात आणि मग तुम्ही पुन्हा या, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल. आणि मग असं वाटलं की नाही, म्हणजे कुठेतरी हे आपलं इथलं नियोजन कन्फर्म आहे, म्हणूनच ही आपल्याला पुन्हा संधी मिळते. आणि अशा प्रकारे मग मी नॉर्मल शाळेचा प्रवास एक आपण म्हणतो ना की तो सोडून बाजूला राहिला. मग मी ह्या स्पेशल शाळेकडेच वळले. पण या विशेष शाळेमध्ये आलेली ही संधी तू स्वीकार असा सल्ला देणारी आई ही सुद्धा शिक्षकी पेशातली आहे की कसं? नाही, खरं तर आई माझी टेलरिंग काम करणारी आहे. अच्छा. आणि ज्या दिवशी तो इंटरव्ह्यू झाला त्या दिवशी घरी आल्यावर तिने मला हे पहिल्यांदा सांगितलं एवढ्या वर्षांमध्ये की तिलाही शिक्षिका व्हायचं होतं. पण आमच्या आजी आजोबांकडचं म्हणजे तिची माहेरची परिस्थिती तशी नव्हती की ते पुन्हा तिला ते वेगळं शिक्षण घेण्यासाठी तिला ती संधी उपलब्ध होईल. आणि म्हणून तिने तिच्या लहानपणापासून ठरवलं होतं आणि ती टेलरिंगचं काम करायची. माझी आई आता 7वी शिकलेली आहे गावी. आणि तिने गावीच तिच्या आजीची चोळी उसवून ती दुसऱ्या कापडावर ठेवून त्याचं कटिंग करून ते शिवणं, हे सगळं करत करत तिने शिवणकाम ती शिकली होती. आणि मुंबईत तिथे शिवणकाम करत होती. आणि मग मुंबईत आल्यानंतर मग आमची ताई दादा हे सगळे म्हणजे त्या डिलेव्हरी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जात तिने आमच्या बाबांना तयार केलं की ह्याच्यामध्ये मी तर पूर्ण काम नाही करू शकत आहे, पण मग हे काम तुम्ही शिका. मग तिने बाबांना तो कोर्स करायला लावला शिवण क्लासचा. मग ते बाबा घाटकोपरला जायचे. किती नवल आहे ना की बायकोने नवऱ्याला प्रेरणा दिली आणि स्वतःला येत असलेली कला तिने त्यांनाही तुम्ही शिकून घ्या असा आग्रह केला. तो आग्रही असा होता की त्यांना जेंट्सचं शिकायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कोर्सही सुरू केला. पण तिचं असं होतं की त्या जेंट्सचा आपल्या म्हणजे उद्योगात आपल्याला काय उपयोग होणार आहे, तर मग त्याच्यापेक्षा तुम्ही लेडीजचं काम शिका. मग पुन्हा त्यांनी तो अजून नवीन कोर्स केला आणि ते झारापकरमध्ये यायचे मुंबईमध्येच. मग त्यांनी तो कोर्स कम्प्लीट केला आणि मग त्यांनी आईला ती एक मदत सुरू केली. म्हणजे तेही प्रीमियर कंपनीमध्ये नोकरी करायचे. ते नोकरी करून मग शिफ्ट झाली की मग घरी आले की मग त्यांचं थोडंसं काम झालं की मग ते आईला मदत म्हणून तिचे असलेले ब्लाऊजचे कटिंग्स करणं. ते पेपर कटिंग्स असायचे, मग ते रोल करून ठेवलेले पेपर्स ओपन करायचे, ते उघडून मग ते कापडावर ठेवून त्याचे कटिंग करून पुन्हा ते रोल बांधून ठेवणं. म्हणजे हे सुद्धा एक खूप महत्वाचं काम होतं की ते कायम आईला मदत करत आले. मला वाटतं शिवणकला विणकाम हे तुमच्याकडे परंपरेने आलेलं आहे ना? म्हणजे माझे आजी आजोबा हे दोघेही विणकर. अच्छा. म्हणजे आम्ही विणकर साळी समाजातनंच आहोत, त्याच्यामुळे आजी आजोबा पैठण्या विणायचे. आणि आत्ताच्या सारख्या डिझाईन्स तशा तेव्हा नव्हत्या. मला वाटतं आजीने इथे मुंबईत सुद्धा दुकान सुरू केलं होतं ना? ते कालांतराने. म्हणजे जेव्हा आजोबा वारले आणि आजोबा वारल्यानंतर जेव्हा ह्यांनी विचार केला की आता आपल्याला मुंबईतच स्थायिक व्हायचंय, तर त्यावेळेला आजीने इथे कुर्ल्यामध्ये जिथे आम्ही राहत होतो तिथेच तिने एक छोटंसं दुकान सुरू केलं आणि त्या दुकानामध्ये अगदी चॉकलेट गोळ्या इथपासून तिने ती सुरुवात केली होती. खाऊचं दुकान. म्हणजे उद्योजकता ही अगदीच होती. मी तिचा आवर्जून याच्यासाठी उल्लेख करीन की आम्ही आता जेव्हा गावदेवीची ओटी भरायला जातो त्यावेळेला असंच एकदा मला आईने तिची गोष्ट सांगितली आजीची की माझी आजी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातली आणि आजोबा होते ते रायगड जिल्ह्यातले. तर रायगड जिल्ह्यामध्ये तेवढी बाजारपेठ उपलब्ध नव्हती पैठण्यांसाठीची. तर त्या काळी
तिने स्वतःचा हा निर्णय घेतला की तुमच्या रायगडमध्ये जर ही आपल्याला उपलब्धता नाहीये तर आपण माझ्या गावी येऊया. म्हणजे मग तिने तिला तिच्या माहेरी आणलं, म्हणजे आजोबांना, हा. आणि तिथे त्यांनी राहून तिथे त्यांचे लूम सुरू केले. आणि ते पूर्णपणे विणकाम आमचं रत्नागिरीत सुरू झालं. आणि रत्नागिरीतलं ते काम आमचं इतकं प्रचंड होत होतं की त्यावेळेला म्हणजे बाबा अजूनही आठवण काढून सांगतात की त्याचे सिल्क मागवायला लागायचं ते फक्त आठवड्यातनं एक गाडी असायची मुंबईत यायला. हा, हा. आणि त्या एका गाडीतनं आजोबा मुंबईत यायचे. बँगलोरहून ते शिपमधनं ते सिल्क आपल्या इथे यायचं, रेशीम ते मुंबईतनं घेतलं जायचं आणि मग आजोबा गावी जायचे. आणि तेव्हा त्या सिल्कची चोरी सुद्धा व्हायची, कारण की त्याला खूप किंमत होती त्या महाग काळी. होतं ते. आणि मग असे ना ते दरोडे टाकणारे चोर जे असायचे ते दबा धरून असायचे, कारण मुंबईतून येणारी एकच गाडी. मग जो मुंबईतून येतो त्याच्याकडे पैसा असतो, ही त्या काळची कल्पना. आणि मग त्यातून आजोबांना तो बसलेला एक फटका की त्या काळामध्ये त्यांचं खूप सिल्क चोरीला गेलं. अच्छा. त्यातूनही आजीने त्यांना खूप धीर देऊन आणि बाकीच्या लोकांकडनं ते पैसे घेऊन त्यांनी पुन्हा ते सिल्क घेऊन त्यांचं काम जे होतं ते पूर्ण केलं, कारण व्यापाऱ्यांना दिलेला शब्द असायचा, तेवढा तो टाइम पिरियड असायचा. म्हणजे मला असं वाटतं की ते कुठेतरी ना नकळत आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये ते आहे तिचं काम. आणि तिने त्यावेळेला जर आजोबांना तेवढा हेल्प म्हणा किंवा सपोर्ट तिने केला नसता तर कदाचित आज आमची अख्खी पिढी ह्या सगळ्या कामाकडे वळली नसती. पण सोनाली, तू मात्र विशेष शिक्षिका म्हणून रुजू झालीस आईच्या सांगण्यावरून. पण मग तो अनुभव कसा होता? म्हणजे तू म्हणालीस की सुरुवातीला जेवण सुद्धा जात नव्हतं, मग नंतर मात्र तू त्यांच्यातलीच एक होऊन गेलीस, त्या मुलांमध्ये छान सामावली गेलीस. आणि मग असं प्रत्येक दिवशी ना म्हणजे एक नवीन दिवस आला की असं वाटायचं आता मी या मुलांसाठी काय करू शकते. मग त्यांच्यासाठी पपेट्स करणं, मग जर मला गोष्ट शिकवायची आहे किंवा मला इतिहास शिकवायचा आहे तर मग तो गोष्टीच्या माध्यमातून मी कसा शिकवू शकेन, कारण आम्हाला 1 to 1 मुलांना शिकवायला लागतं. प्रत्येक मुलाची डिझॅबिलिटी वेगळी आहे, त्याची आकलन क्षमता वेगळी आहे. काही मुलांना विस्मरण आहे कारण की त्यांची शारीरिक क्षमताच तशी आहे की तिथे तुम्ही कितीही त्यांना बे के बे बे दुणे 4 जरी शिकवलं तरी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ते मूल तुम्हाला उत्तर देईल असं नाहीये. त्याच्यामुळे स्वतःतले पेशन्स सुद्धा वाढवायला लागले, क्लुप्त्या वाढवायला लागल्या की अजून मी नवीन काय करू शकते की ह्याला ते लक्षात राहील, किंवा खेळाच्या माध्यमातून आपण अजून काय करू शकतो. मग त्याच्यामुळे मलाही अजून इंटरेस्ट वाटायला लागला, कारण की विद्यार्थी संख्या कमी असायची पण काम जास्तीचं असायचं. कारण की प्रत्येक मुलावर वेगळी मेहनत आणि नॉर्मल शाळेत तुम्ही गेलात की तुमच्यासाठी तासिका असतात. आमच्याकडे तासिका हा प्रकार नाही. तुम्हाला दिवसभर एक वर्ग घ्यायचा असतो आणि मग तुम्ही इतिहासही तुम्ही शिकवणार, गणितही तुम्ही शिकवणार, चित्रकला हस्तकलेसाठी सुद्धा वेगळ्या शिक्षिका असतात आमच्याकडे. पण जेव्हा तुम्ही एका वर्गात असता तेव्हा ऑलमोस्ट तुम्हालाच हे सगळे विषय घ्यायला लागतात. त्याच्यामुळे त्या मुलांबरोबरचं बॉन्डिंग वाढलं. ह्या मुलांसाठी आम्हाला स्विमिंगला त्यांना कंपल्सरी ॲज अ थेरपी म्हणून घेऊन जायला लागतं. ते घेऊन जाताना काही म्हणजे माझी एक मुलगी आहे, मला अजूनही तिचा तो संवाद आठवतोय की आम्ही खूप ओरडायचो कारण मुलांना थंडी असली की स्विमिंगला खाली उतरायचे नाही पाण्यामध्ये. आणि आम्हाला असं व्हायचं की स्विमिंग तुमच्यासाठी मस्ट आहे, तुम्ही केलंच पाहिजे. सो आम्ही ना त्यांना असं खूप ओरडून बोलायचो की नाही आता एकच राऊंड नाही, आता अजून दुसरा राऊंड करा, तिसरा राऊंड करा. त्यांच्यासाठी तो इलाज होता, उपाय होता. पण कळत होतं की थंडी असल्या कारणाने ते करणंही कठीण होतं. आणि वय वर्ष 5 ते 6 पासनं ते अगदी 12-13 वर्षाची मुलं, म्हणजे आपल्यापेक्षा खूपच लहान. त्या मुलीने मला पाण्यामधनं असं म्हटलं होतं, तुम्हाला काय जात आहे वरून सांगायला, इथे खाली आणि बघा पाणी किती थंड आहे. आणि कुठेतरी ते असं कनेक्ट झालं की नाही, मग हे आपल्यालाही यायला पाहिजे. आव्हान दिलं आणि कळत होतं की हे आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यामुळे हे कळतही होतं की जितकं ते सांगतायत हे त्यांच्यासाठी जितकं उपयोगाचं आहे तसं व्यायाम हा आपल्यासाठी उपयोगाचा आहे. आणि मी थोडीशी आळशी आहे व्यायामासाठी, मला नाही आवडत व्यायाम करायला. पण असं वाटलं नाही, कुठेतरी आपल्याला चॅलेंज आहे आणि आपण ते शिकलं पाहिजे. आणि म्हणून शाळा झाल्यानंतर मी आमच्याच त्या समोरच्या YMCA मध्ये मी म्हणजे ह्या स्विमिंगचं शिक्षण घेतलं 3 महिने प्रॉपर आणि स्विमिंग करायला लागले. त्या मुलीला भेटलीस तू पाण्यात? हो, आणि आजही ती कॉन्टॅक्टमध्ये आहे. आता ती छान CA ची परीक्षा फायनल्स मध्ये आहे, ती कम्प्लीट करतेय. हो, आणि खूप चॅलेंजेस आज तिच्याही आयुष्यात आहेत, पण त्याच्यावर मात करत करत आज ती मुलगी
त्या टप्प्यापर्यंत आलेली आहे आणि आजही ती तेवढीच आठवण काढते की तुमच्यामुळे मी बाकीच्या गोष्टी करू शकले. तुझा या शिक्षण क्षेत्रातला जवळपास 20-22 वर्षांचा प्रवास आणि हो. या विशेष मुलांकडनं खूप जास्त प्रेमही अनुभवलं असशील ना तू? अगदी, अगदी. म्हणजे मी जसं म्हटलं, की जेव्हा ते चॅलेंजेस यायचे, तेव्हा मग आता आपण पिकनिकला जायचं. हां, मग पिकनिकला मग बाई तुम्ही आमच्याच बरोबर बसा. हां. मग हां, मग आता सेल्फी घ्यायचा का? इथपासनं मुलांचं ते प्रेम असतं. किंवा जेव्हा आपण ॲन्युअलला आम्ही त्यांना गाणी डान्स शिकवायचो, तेव्हा मी तर असा एक डान्स घेतला होता, की 3 युनिटमध्ये जाऊन एक प्रार्थना कंप्लीट केली होती अच्छा. आणि 3ही युनिटच्या मुलांना मी तो शिकवला होता. त्याच्यामुळे दुसऱ्या युनिटमधल्या पण मुलांना ती एक ओढ असायची, की दीदी आप कब आ रहे हो? हां. आणि मग आल्यानंतर थोडंसं आपलंही वय कमी असल्यामुळे त्यांच्याबरोबर मिळून मिसळून वागणं, त्यांच्यासाठी कधी कधी घरातनं पिझ्झा करून नेणं, की जे मुलांना खूप आवडतं. आणि माझी अशी अगदी लहान मुलगी एक 3रीतली होती. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि आपण जशा गप्पा मारतो तसं आमच्याही मुलांबरोबर गप्पा व्हायच्या. तेव्हा तिने मला प्रश्न विचारला होता, की बाई तुमची आई जसा तुम्हाला डब्बा देते तशी तुमची सासू पण तुम्हाला डब्बा देते का हो? बरं. हां. आणि ते इतकं आम्हाला टचिंग होतं, की तेव्हा मी माझ्या हे सासूलाही सांगितलं होतं गेल्यानंतर घरी, की आज ना माझ्या मुलीने असं मला विचारलं. तर ती गंमत-जंमत असते. ह्या मुलांचे त्यांचं आयुष्य, त्यांचं विश्व खूप निराळं असतं. बऱ्याचदा असं होतं ना, की घरातनं प्रेम मिळत नाही. म्हणजे आई खूप मेहनत करते ह्या प्रत्येक मुलांसाठी. पण बाबांचा मिळणारा तिरस्कार किंवा आजी-आजोबांचा मिळणारा तिरस्कार किंवा शेजारचे पाजारचे त्या मुलांना चिडवणं, त्यांना त्या ग्रुपमध्ये न घेणं आणि कुठेतरी ना मग ते मुलं येऊन आम्हाला शेअर करतात. ते आसुसलेली असतात हां. प्रेमासाठी. आणि मग तेव्हा कुठेतरी ना तुमचा एक हळूवार असलेला स्पर्श त्यांना खूप काही देऊन जातो. सो त्याच्यामुळे प्रेम तर खूपच मिळालंय आजपर्यंत. आणि आजही जरी मी मुख्याध्यापिका झाले असले तरी पण आम्हाला वर्गावर जाऊन विषय घ्यावा लागतो किंवा रोज प्रत्येक वर्गावर्गात जाऊन कोणाचं काही आहे का, किंवा आज आलेलं जेवण कसं आहे, किंवा मग आज हे तुम्हाला आवडलं का, तिथपासनं ते अगदी ग्रेट मॉर्निंग पर्यंत मुलांशी संभाषण साधणं. अच्छा. हां. संवाद So, सुरू असतो तुमचा. अगदी, अगदी. पण ही तुमची शासनाची शाळा आहे की कसं? हो, ही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सोशल वेलफेअर एक डिपार्टमेंट आहे आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या ह्या स्पेशल शाळा आहेत, की जिथे मतिमंद, त्याच्यानंतर गतिमंद आणि त्याचबरोबर व्हिज्युअली इम्पेअर्ड अंध अशा विविध मुलांच्या शाळा. प्रकारच्या मुलांच्या ह्या शाळा आहेत. त्यापैकी आमची शारीरिक अस्थिव्यंग असलेल्या मुलांची ही आमची शाळा आहे. अच्छा, बरं. पण मग या शाळेमध्ये शिक्षिका, ती तू आजही आहेस, मुख्याध्यापिका आहेस आणि त्याच्याच जोडीला पैठणीचा स्टुडिओ हा व्यवसाय, हे कसं सुरू झालं आणि कधी सुरू झालं? खरं तर याची सुरुवात झाली 2019मध्ये आणि 2019च्या पूर्वी 2016मध्ये आम्ही आमच्या शाळेतल्या काही दिव्यांग मुलांसाठी लक्ष 8 फाउंडेशन नावाची एक संस्था सुरू केली. ज्या संस्थेमध्ये आमच्या 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 डिव्हिजन सुरू केल्या, ज्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे फक्त गाण्याचे कार्यक्रम होतात आणि दुसरा म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. मग त्याच्यामध्ये कुठे कापडी बॅग तयार करणं, कागदी बॅग तयार करणं आणि हे करता करता आम्ही विविध प्रदर्शनांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आणि ते करता करता लक्षात आलं की बरेचसे असे स्टॉल होल्डर्स होते की जे ना पैठण्या विकायचे, पण ती पैठणी कुठली, त्याच्यानंतर पैठणीचं नाव काय किंवा बॉर्डरचं नाव काय किंवा खरी पैठणी कशी ओळखायची, ही माहिती ना किंबहुना तिथे दिली नाही जायची. आणि तेव्हा ते स्टॉल्स बघितल्यानंतर असं व्हायचं की ही माहिती आपल्या आपल्या घरातच आहे आणि आपण त्या समाजात आहोत, तर मग का नाही आपण ह्याचे छोटे छोटे व्हिडिओज करून आपण बायकांना अवेअर करू शकतो. तेव्हा कुठेही व्यवसायात उतरायचंय ही कल्पनाच नव्हती. म्हणजे मुळात तुझी ही कल्पना होती ती या दिव्यांग मुलांसाठी सामाजिक कार्याची, की त्यांना अगदी. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करायचंय आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचंय. आणि म्हणून ते प्रदर्शनं करणं, इव्हन वेगवेगळ्या मॉल्समध्ये जाऊन तिथे विक्री त्यांना करणं, त्यांनी विक्री बनवलेल्या करणं. वस्तूंची. हां, आणि मग ते अगेन की कुठेतरी आपण व्यवसाय आणि ह्या सगळ्या घरातनं आहोत, तो एक आपल्याला एक्सपिरियन्स्ड आहे, त्याच्यामुळे म्हणून मग त्याच्यासाठीची धडपड असायची की ते स्टॉल कसे मिळवले जातील किंवा गव्हर्नमेंटमध्ये आपण अजून काय करू शकतो, की तिथनं आपल्याला काही कॉन्टॅक्ट्स मिळू शकतात का. सो ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आम्ही मागोवा घेत असायचो. पण असं कधीच वाटलं नव्हतं की मी काहीतरी पैठणीमध्ये काम करेन. आणि हे करता करता पहिला एक मी व्हिडिओ केला की खरी पैठणी कशी ओळखायची, कारण दादाचं लग्न तेव्हा झालेलं होतं, त्याच्यामुळे आईला नवीन पैठणी घेतली होती प्युअर सिल्कमधली, तर त्याच्यामुळे त्याचा पदर उलटा करून मग याच्यामध्ये हे विणलेले धागे कसे दिसतात. सो ह्याची मुबलक
जाण होती, पण मग ते व्यवसायात उतरण्या इतपत ते ज्ञान नव्हतं माझ्याकडे, किंवा तो इंटरेस्टही नव्हता, कारण बालपणापासून मला मुळात व्यवसाय करायचाच नव्हता. अच्छा, तुला उद्योजिका व्हायचंच नव्हतं, कारण तो होता. कारण की आई बाबांचं आम्ही पाहत होतो की दुसऱ्यांच्या घरी दिवाळी आहे म्हणून आपण दिनरात मेहनत करून ते त्यांचे ब्लाउजेस कम्प्लीट करायचे, पण आमच्या घरामध्ये तुम्ही बघाल तर अगदी शेवटच्या 1-2 दिवसांमध्ये मग आम्ही करंज्या तळतोय, आम्ही चकल्या करतोय, आणि मग आम्ही आईला म्हणायचो की अगं तू थोडं काम कमी कर ना, आपल्याही घरात दिवाळी आहे, तो आधी आपल्या घरातलं कर. मग आईचं असं व्हायचं की नाही, बघ ते जर आनंदी असतील की नाही तर ते आपल्याला पैसे मिळतात, आणि मग त्याच्यातून अजून आपली दिवाळी खूप छान होते, आणि ग्राहकाची खुशी, त्याचा आणि मग त्याच्यातून तुम्हालाही पैसे मिळतात की नाही, कारण आम्ही त्याला हुक लावणं किंवा अळ्या करणं, त्याच्यानंतर फॉल बिडिंग करणं, आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असायची माझी बहिणीची, की मग तुला जास्त पैसे मिळतात का, मला जास्त पैसे मिळतात, आणि मग त्याची आमची पिगी बँक असायची. मग तिथे कुठेतरी असं ना, ते आईबाबांनी व्यवसायाचे धडे सुरू केले होते, पण मला असं व्हायचं की रविवारची पण सुट्टी नाही मिळत, सारखं तुमची कामं असतात, त्यापेक्षा नोकरी बरी. नोकरी बरी, 9 to 5, आणि मग आपल्याला आपला दिवस घालवता येतो. सो कुठेतरी ह्या माझ्या संकल्पना होत्या की मला त्या ह्याच्यातनं जायचं होतं. माझं कुटुंब फार मोठं आहे माहेरचं, त्याच्यामुळे माझे काकांची मुलं सगळीच बिझनेसमध्ये आहेत. हो, पण सोनाली नव्हती. नाही, सोनाली नाही, आणि सोनाली नाही, आणि माझा मोठा भाऊ आहे संदेश, तोही नाही. आम्ही दोघंही नोकरी करणारे, पण म्हणतात ना ते कुठेतरी आपले धागे दोरे असे विणलेले असतात की मी व्यवसायात आले, आणि 2019 पासून आम्ही आमच्या ब्रँडची सुरुवात केली. आमचं पहिलं नाव होतं पार्वती पैठणी, कारण आजीचं नाव होतं पार्वती, सो तिला डेडिकेट करायचं म्हणून मग मी ते नाव ठेवलं होतं. पण जेव्हा ट्रेडमार्क करण्या इतपत आमचा ब्रँड थोडा मोठा झाला, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की देवी देवतांची नावं तुम्ही नाही ठेवू शकत, मग तुम्हाला तुमचं नाव चेंज करायला लागेल. मग आम्ही कंपनी नेम पार्वती पैठणी अजूनही आहे आमचं, पण मग आम्ही ब्रँड नेम नाविन्याज हे सुचलं समहाव, आणि वेगवेगळ्या कल्पना होत्या पैठणीतल्या, त्या मला अंमलात आणायच्या होत्या, आणि म्हणून मग आमचा तो ब्रँड सुरू झाला. पण मग त्याच्यासाठी तुला कोणी प्रेरित केलं की तू आता व्यवसाय कर सुरू, हे कसं घडलं? तर आमचं जे शाळेचं काम आणि शाळेबरोबर NGOचं काम, आणि ह्या सगळ्या कामामध्ये ना आम्हाला एक भूपेंद्र शाह म्हणून रोटेरियन सर आहेत, कायम आमच्या शाळेत त्यांचं येणं जाणं असायचं, NGOच्या पण विविध कार्यक्रमांना ते यायचे. तर मग तेव्हा असंच एकदा त्यांनी सहज सांगितलं की आप ऐसे वीडियोस बना रहे हो, आपका दिलचस्पी है पैठनी में, तो आप आपका ब्रांड क्यों नहीं शुरू करते हो. तर मला असं झालं, मैं कैसे शुरू कर सकती हूँ, मैं तो जॉब पर्सन हूँ, और जॉब पर्सन कभी बिझनेस नहीं कर सकते, आणि त्यातून गव्हर्नमेंटची शाळा, मग तर नाहीच, म्हणजे करूच नाही शकत. तर ते म्हणाले ही इज अ बिझनेसमॅन, क्या होता है, मम्मी के नाम पे शुरू करो. अच्छा, फैमिली बिझनेस है ये आपका, आपकी बहन भी है उसको पूछो. आणि मग मी सहज आई बाबांना विचारलं की करायचं का आपण, म्हणजे मला असं वाटतंय मी हे करू शकेन. आणि मग बहिणीचं पण झालं की माई करूया आपण, आहोत आम्ही. आणि मग ते असं म्हणता म्हणता फॅमिली बिझनेस सुरू झाला तुमचा. म्हणजे मी तर म्हणेन की तो रिस्टार्ट झाला. स्टार्ट म्हणजे सुरुवात नाही म्हणता येणार, कारण की तो पूर्वी होता, आजीने तो एक बेस तयार करून ठेवला होता, आणि मग त्याच्यानंतर निर्माण झालं त्याचं. आणि मग आई बाबांचंही स्वतःचं दुकान होतं टेलरिंगचं, त्याच्यामुळे. आणि मग ते माझं लग्न झाल्यावर मी जबरदस्ती त्यांना बंद करायला लावलं, कारण की कुठेतरी त्यांना आता आरामाची गरज होती, आणि एवढी वर्ष तुम्ही नोकरी केली, तुम्ही व्यवसाय केला, त्याच्यानंतर मग कुठेतरी तिथे थोडा त्यांना आराम मिळावा म्हणून मग आम्ही विचार केला आणि ते बंद केलं होतं. पण मग पुन्हा त्यांनाही ते व्यवसायातले असल्यामुळे त्यांना असं झालं की नाही आपण हे सुरू करूया. अच्छा, याच्यामध्ये तुझ्यातल्या कलात्मकतेला सुद्धा संधी मिळत गेली. तू स्वतः डिझाईन करायला लागलीस, आणि येवल्याहून मला वाटतं पैठणी स्वतःला हवी तशी तयार करून घेत होतीस काय? मुळात मला ना कुठली विक्री असेल तर आईकडनंच एक गोष्ट शिकले होते की आपण काहीतरी ना नवीन तयार करून द्यायचं. जे बाजारात तयार आहे, आयतं आहे, ते विकण्यापेक्षा जेव्हा तुम्ही जसं ब्लाऊज शिवता तेव्हा कस्टमरला काय हवंय ते ती विचारून घ्यायची, पण त्याचबरोबर ती सुद्धा तिचे इनपुट्स टाकायची की हा गळा असा नको, कारण हे कापड आहे ना, आपण असं शिवूया. सो ती जे सजेशन्स द्यायची ना, तर त्याच्यामुळे मला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण आयत्या पैठण्या आणून विकण्यापेक्षा आपण त्याच्यात नवीन काय देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बायकांची टेस्ट ओळखून आपण त्यांना अजून काय सजेशन्स देऊ शकतो. आणि मग शिक्षकी पेशा असल्यामुळे थोडं समजावणं असायचं, थोडंसं एक एक्स्ट्रा आपण म्हणू की नॉलेज शेअरिंग असायचं, आणि संवाद कला सुद्धा. आणि मग पैठणीच्या बॉर्डर्स जनरली आपल्याला नावं माहिती नसतात की पैठणी बॉर्डर असं आपण म्हणतो, पण त्याला खरं नाव आहे नारळी बॉर्डर, त्याच्यानंतर मुनिया बॉर्डर,
हां. मोर पोपट ब्रोकेड. सो ही नावं जेव्हा मी घ्यायला लागले तेव्हा बायकांना असं व्हायचं की म्हणजे नक्की काय. हां. मग ते दाखवणं, लाईव्ह करायचे मी FB वर. ग्राहक शिक्षण सुरू झालं. हां. आणि मग बायकांना ना ते ऐकायला फार आवडलं. आवडलं. आणि त्यांना असं की आपण कुठेही ना मी थेट विक्री नाही करायचे, तर त्यांना ते समजवायचे की मग खरी पैठणी तुम्ही कशी ओळखायची. मग ते आपण जे मोजतोय पैसे, तर ते प्युअर हँडलूमचे तुम्ही पैसे मोजताय का. कारण की बाजारामध्ये तुम्हाला मशीनमेड पैठण्या पण मिळतात, पण त्याच्यातही प्युअर सिल्क असतं. पण मग ते ओळखायचं कसं, त्याच्या किमती आपण कशा ओळखायच्या, पण मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. म्हणून कुठेतरी बायकांना समजावण्यासाठी म्हणून हा अट्टाहास धरला की तुम्ही कुठेही खरेदी करताना तेव्हा तुम्ही आधी बघा तिथे सिल्क मार्क आहे का. तर बरं, बायकांना माहिती नव्हतं की सिल्क मार्क म्हणजे काय असतं. तर सिल्क मार्क हे आपल्या गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड करून दिलेलं आहे की जिथे ती पैठणी तुमची जाते तिथे त्याचं पूर्णपणे आपण म्हणू की व्हिज्युअलायझेशन होतं की तुम्ही खरंच प्युअर सिल्क वापरलंय का. आणि मग त्याला एक स्कॅनर मिळतं. रेशिमाच्या दर्जाचं सर्टिफिकेट असतं, प्रमाणीकरण असतं. 100% तिथे प्युअर सिल्क वापरलं गेलंय का. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्कॅनर येतो, तो स्कॅन केल्यानंतरच तुम्हाला त्या ब्रँडचं नाव दिसतं. म्हणजे ही इतकी माहिती जेव्हा आम्ही बायकांना द्यायला लागलो तेव्हा बायकांना असं झालं की आम्ही फक्त किंमत बघतो आणि आम्ही आमच्या मिस्टरांना किंवा हजबंडना सांगतो की हे आता पे करा. किंवा काही महिला अशा होत्या की त्यांना असं होतं की माझी आता 25वी अॅनिव्हर्सरी आहे, सो मग त्याच्यासाठी मला माझी पैठणी करायची, कारण मी लग्नात नव्हती केली, पण मग मला आता विकत घ्यायची. असे ग्राहकांचे वेगवेगळे अनुभव असतील. पण मग तुझा हा पहिला स्टुडिओ तू कुठे आणि कसा सुरू केला. मी सुरू केला 2019 मध्ये परळ येथे सुरू केला. अगदी 120 स्क्वेअर फीटचं घर होतं. त्या घरापासून आम्ही सुरुवात केली आणि परळमध्ये कृष्णानगर म्हणून एक संकुल आहे, तिथं आम्ही सुरुवात केली. आणि तिथे एक 3-4 महिने झाले आणि लॉकडाऊन सुरू झालं. अरे बापरे. त्याच्यामुळे मग ते पूर्णपणे बंद होतं. मग आम्ही थोडं ऑनलाईन कसं यायचं याच्यासाठी आपल्या एक मराठी दिग्दर्शिका आहेत, त्यांची आई आमची कस्टमर आहे. आपण म्हणतो ना की ऑनलाईन सोशल मीडिया ह्याच्यामध्ये कसं यायचं, त्याचं तिने मला खूप छान असं मार्गदर्शन केलं. आणि मग त्याच्यामधून आम्ही आपल्या आघाडीच्या कलाकार नटरंग फेम ज्या सोनाली कुलकर्णी आहेत, सो त्यांच्यापासून आमची पहिली ही सुरुवात झाली. आणि मग आम्ही नवरात्रीमध्ये 9 आपल्या सिने कलाकारांबरोबर आम्ही पहिली नवरात्र केली आणि ती आमची सोशल मीडियावरची पहिली एक ॲडव्हर्टाईज म्हणून आपण झाली. आणि तिथपासून मग आम्हाला खूप छान ओळख मिळाली. बरं. आणि त्यानंतर स्वतःचं दुकान आणखी मोठं केलं तुम्ही दादरमध्ये ना, मला वाटतं. हो, दादर हिंदमातामध्ये, कारण की ती जागा आम्हाला कमी पडायला लागली आणि मग आम्ही थोडंसं मोठ्या जागेत यायचा विचार केला. पण तिथे हा व्यवसाय करताना काही अडचणी आल्या, कसं. खूप अडचणी आल्या, कारण की तिथे पूर्णपणे जेंट्स लॉबी आहे. हिंदमातामध्ये जर तुम्ही आलात तर कुठेही महिलेचं दुकान तुम्हाला सापडणार नाही. त्याच्यामुळे खूप असे वेगवेगळे अनुभव आले आणि खूप कठीण प्रसंगही आले. त्याच्यावरही मात करत करत आम्ही पुढे गेलो. आणि कशा प्रकारे त्रास व्हायचा. तो त्रास म्हणजे अगदी शटरच्या इथे शीट्स वगैरे टाकलेल्या असायच्या, त्याच्यानंतर झावळ्या टाकलेल्या असायच्या. आणि मग थोडी आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली त्या बाबतीत. आणि मग त्यांच्या मदतीमुळे मग थोडा तो त्रास आम्हाला कमी व्हायला लागला. त्याच्यानंतर माझ्या स्टाफ ज्या आहेत त्या माझ्या मुली, तर जेंट्स कॉमन टॉयलेट्स असल्यामुळे तो खूप एक त्रास व्हायला लागला. आणि मग तिथून कुठेतरी आम्ही पुन्हा एक नवीन दुकान शोधायच्या मागे लागलो, कारण की लाईव्हचा आम्हाला इतका उपयोग व्हायला लागला. आमचे जे FB लाईव्ह आहेत, रॅदर आम्ही अशा ज्या युट्यूबर्स आहेत की ज्या आमच्याकडे येऊन युट्यूबचे व्हिडिओज करायच्या, तर मग त्यांच्यामधून आम्हाला खूप विक्री व्हायला लागली. आणि अक्षरशः लोक गुजरात, त्याच्यानंतर हैदराबाद, पुणे इथून डायरेक्टली खरेदीसाठी यायचे. आणि मग दिवाळीसाठी तर अगदी रांगा लागायच्या. म्हणजे हा प्रतिसाद खूप छान होता. हो. आणि मग कुठेतरी एक इन्सिक्युरिटी होती की आपण त्यांना प्रॉपर सर्व्हिस नाही देऊ शकत आहोत. लोक बाहेर उभी आहेत, बरीचशी लोक आतमध्ये उभी आहेत आणि त्यांना आमची सर्व्हिस पूर्णपणे देणं होत नव्हतं. आणि म्हणून मग विचार केला की आता 150 स्क्वेअर फीट मधनं आता थोडंसं आपण रिस्क घेऊन थोडं मोठ्या जागेत जाऊ. आणि मग आम्ही जुलै महिन्यामध्ये 400 स्क्वेअर फीटच्या जागेत आम्ही आता आलो आहोत. अरे वा. आणि आता या दिवाळीला आम्हाला तीही जागा कमी पडत होती आणि त्याच्यामुळे आता आम्ही आमचं नवीन स्टिचिंग युनिट सुरू करतोय. अच्छा. अरे वा. हो. ते आता या 15 डिसेंबरपासून आमची ती सुरुवात होतीये त्या नवीन कामासाठी. या व्यवसायामध्ये म्हणजे साड्या म्हणायला गेलं तर पैठणी साड्या आपल्याकडे खूपच लोकप्रिय झाल्या आहेत आणि बरेच जण आहेत अशा प्रकारची विक्री करणारे. आपलं वेगळेपण असं त्याच्यामध्ये काय पैठणीच्या बाबतीत. आपल्याकडे पैठणी साड्या ज्या आहेत त्या प्युअरच्या साड्या आपण कस्टमाइज करून देतो. म्हणजे तुम्हाला हवा असलेला रंग, तुम्हाला हवी असलेली बॉर्डर ही आपण तयार करून देतो. आणि इतर उत्पादनं म्हणजे मग पैठणी लेहंगा,
हा. त्याच्यानंतर पैठणीचे दुपट्टे, पैठणी शेला, पैठणीचे फुटवेअर म्हणजे पैठणी मोजडी, पैठणीच्या चपला, त्याच्यानंतर पैठणी नऊवार म्हणजे मग ती रेडी टू वेअर नऊवार आई आणि मुलीसाठी म्हणजे मम्मी डॉटर्स आपण जे कॉम्बो म्हणतो ते. अरे. त्याच्यानंतर फॅमिली कॉम्बो. हा. मग फॅमिली कॉम्बोमध्ये पुरुषांची जॅकेट्स जी आपण आता मोदी जॅकेट्स म्हणून फार प्रचलित आहेत, तर तशी जी जॅकेट्स आहेत ती आम्ही पहिली पैठणी जॅकेट्स आणली ती म्हणजे प्रशांत दामले सरांसाठी. अच्छा. सो प्रत्येक सेलिब्रिटीसाठी आम्ही एक एक प्रोडक्ट आणलं आणि आमचं ते प्रोडक्ट व्हायरल झालं. म्हणजे तुम्ही आता जी नथ साडी पिन जी बघाल ब्रोच तो आम्ही 4 वर्षांपूर्वी आणला. अच्छा. त्याच्यानंतर पैठणी टोपी ही आम्ही 2 वर्षांपूर्वी आणली की जी आज तुम्हाला आता मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होते. पण मग कुठेतरी त्याच्या मागे ती सुरू करण्यामागे थोडंसं डिझायनिंग म्हणा की जे लोकांकडे नाही ते नाविन्याजमध्ये मिळायला पाहिजे हा माझा अट्टहास असतो. हा. आणि याच्याशिवाय पर्स वगैरे तर आहेत, पर्सेस आहेत, बॅग्स आहेत, क्लचेस आहेत आमच्या, आणि त्या आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याच्यामुळे आमचे कारागीर आहेत, त्या कारागिरांकडनं आपल्या ह्या सगळ्या वस्तू तयार होतात. वा. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही एक नवीन सेक्शन सुरू केलं की ब्रायडल आणि ग्रूम. म्हणजे अगदी पैठणी फेट्यापासून ते पैठणी मोजडीपर्यंत पुरुषांसाठी आम्ही सगळे आउटफिट्स तयार करतो. तसेच महिलांसाठी पण अगदी ज्वेलरी पासून ते अगदी तुमच्या पैठणी चपलांपर्यंत, मग तो शेला असू दे, नऊवार असू दे, आणि मग सायडरसाठी म्हणून पैठणी लेंगा, मग आईसाठी पैठणी साडी, असे वेगवेगळे प्रकार आम्ही आमच्याकडे सुरू केले. मॅचिंग कपल, मॅचिंग फॅमिली असं सगळं सुरू झालं. आणि जुन्याचा पुनर्वापर करणं, जुनी पैठणी ठेवणीतली, आठवणीतली, त्याच्यासाठी सुद्धा तू काहीतरी वेगळी कल्पना दिलीस. हो, मला एक होतं की ना आपल्या प्रत्येक पैठणीमध्ये ना आपली एक आठवण असते. म्हणजे जसं साखरपुड्यातली पैठणी किंवा लग्नातली पैठणी किंवा आईची, आजीची, मग सासूची. तर मग ह्या अशा पैठण्याकडे मला माझी पहिली पैठणी माझ्या सासूने दिली होती, प्युअर सिल्कची. सो त्याच्यामुळे त्या प्रत्येक आठवणी असतात. पण आपण काय करतो, फार फार तर वर्षातनं 2दा उन्हं दाखवतो, आलटून पालटून घड्या करतो आणि ती परत कपाटातच असते. मग माझं असं म्हणणं आहे ती कपाटातनं काढा, त्याचे आम्ही तुम्हाला पडदे शिवून देऊ. पैठणीचे लोड कव्हर्स आहेत. म्हणजे जर का ती नेसण्यासारखी नसेल किंवा जर मध्ये विरते जाते, बरोबर. आणि त्याच्यानंतर जो पदर असतो तो खूप सुरेख पदर असतो, मग त्याच्या आम्ही फ्रेम्स करून देतो की ती फ्रेम तुम्ही दिवाणखान्यात लावा आणि मग ती आठवण कायम राहते ना. वा. आणि एक खूप छान भाग्ययोग तुझ्या आयुष्यामध्ये आला तो म्हणजे माननीय पंतप्रधानांसाठी तयार केलेला फेटा पैठणीचा, त्याविषयी सांग. अशाच आपल्या FB ग्रुपच्या आमच्या एक ताई आहेत आणि त्यांना ह्या माझ्या कामाची पूर्ण कल्पना आहे. तर त्यांनी मला रात्री 9 वाजता फोन करून सांगितलं की उद्या आपल्या मुंबईमध्ये माननीय पंतप्रधान मोदीजी येत आहेत आणि आपल्याला संधी आहे सोनाली की आपल्याला त्यांच्यासाठी पैठणी फेटा करायचा आहे, तर करून मिळेल का? आणि मला असं झालं, हो, फक्त रंग सांगा, मी तुम्हाला करून देते. आणि मग ते की नाही आपल्याला भगव्याच रंगामध्ये करायला लागेल आणि मग पैठणीचा शेला पण हवा आहे. मग आमचे ऑप्शन्स पाठवणं सुरू झालं की आत्ता काय हातात आहे ते पाठवणं. आणि वेळ अगदी कमी होता कारण की सकाळी 11ची डेडलाईन होती, कारण ते स्कॅनिंग होणार होतं प्रोडक्ट्स आपण जे पाठवणार होतो. त्यातूनही मला ताईंनी सांगितलं होतं की याच्यामध्ये 2 वेंडर काम करतायत, सो दोन्ही वेंडरचे प्रोडक्ट्स इथे जाणार आहेत. आणि देवेंद्र फडणवीस सर हे सगळं काही आपल्याबरोबर बॅकिंग टीमला आहेत की ते सिलेक्ट करणार आहे, माननीय मुख्यमंत्री. हो, त्यामुळे आपल्याला कल्पना नाही आहे की 100% आपलं सिलेक्ट होईल. पण मला असं होतं की ही एक परीक्षा आहे, आपण आपलं काम करायचंय की मला तर द्यायचंच आहे, त्याच्यामुळे जर ते त्यांना आवडलं तर ते सिलेक्ट करतील. पण मग आम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स घेऊन रातोरात आम्ही ते भिवंडीला पाठवलं, कारण माझे फेटे भिवंडीला तयार होतात. सो आम्ही भिवंडीला पाठवलं, तिथून ते तयार होऊन मध्यरात्री साधारण 3च्या सुमारास ते बनून आलं. आणि तोपर्यंत मग जागं राहणं. आणि मग तो शेला जो होता तो प्युअर सिल्कचाच हवा होता, तो आर्ट सिल्कचा नको हवा होता. आणि जनरली प्युअर सिल्कचे पैठणीचे जे शेले असतात ते आम्ही बनवून देतो, जसं मी म्हटलं की मी कस्टमाइज करून देते. त्याच्यामुळे तयारमध्ये फक्त निळा रंग होता, हा तर रंगच नव्हता. मग आमचे जे दादा आहेत जे तयार करतात, जे विणकर दादा आहेत, तर त्यांच्याकडे चौकशी केली आणि मग त्यांच्याकडे तो आम्हाला एक तयार मिळाला, जो पहाटे आम्ही 5 वाजता तिथे आम्ही आमची गाडी पाठवून तो तिथून मुंबईपर्यंत आणला. आणि ज्या वेळेला त्या ताईंच्या हातात तो मिळाला, म्हणजे तो रॅदर फेटे मी पाहिले होते पण पैठणी शेला हा माझ्यापर्यंत पोहोचूच शकला नाही. पण मग तो डायरेक्टली आम्हाला तो स्कॅनिंगला पाठवायचा, म्हणजे तो BKCला पाठवायचा होता. तो आम्ही परस्पर तिथे पाठवला. आणि ज्या वेळेला 5 वाजता तो कार्यक्रम सुरू झाला आणि ताईंनी मला मेसेज केला आणि कॉल करून सांगितलं की फक्त व्हॉट्सॲप चेक कर. आणि व्हॉट्सॲपमध्ये त्यांनाही परमिशन नव्हते फोटो क्लिक करण्यासाठी, पण आपल्या मराठी वाहिनीवरती तो लाईव्ह कार्यक्रम जो प्रक्षेपण सुरू होता, तर मला ताईंनी त्याची लिंक पाठवली होती आणि तिने मला सांगितलं की हा कार्यक्रम तू आता आवर्जून बघ. आणि खरं सांगते, जेव्हा ते लाईव्ह पाहिलं
मी नुकतीच शाळेतून दुकानात आले होते आणि तो पाहिला आणि घळाघळा डोळ्यातनं पाणी येत होतं की केलेल्या मेहनतीचं तर चीज होतंच, पण हे एक स्वप्न होतं की आपलं प्रोडक्ट आपण पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींपर्यंत आपण कसं पाठवू शकू. पण जे तेव्हा ते पाहिलं तेव्हा स्वप्नपूर्तीचे ते आनंदाश्रू होते. अगदी अगदी अगदी. वा. आता मला श्रोत्यांना हेही सांगायला आवडेल की सोनाली शाळेतली आपली जबाबदारी सांभाळून हे सगळं करते आणि शाळेमध्ये सुद्धा शिक्षिका ते मुख्याध्यापिका हे पद मिळवेपर्यंत शिक्षण स्वतःचं सुद्धा तू खूप वाढवलंस, त्याविषयी सांग. हो, मला म्हणजे अगेन तिथे आईचं असं होतं की काही झालं तरी शिक्षण सोडायचं नाही, कारण एकदा का लग्न झालं ना की आपल्याला काही शिकता येत नाही हे तिचं पहिल्यापासून असायचं. आणि तिचं होतं की आम्हाला नाही एवढं जास्त शिकता आलं, त्याच्यामुळे तू पुरेपूर शिक. म्हणून माझी जेव्हा 10वी झाली तेव्हा तिला मला इंजिनिअरिंगला घालायचं होतं, पण मी नाही, म्हणजे फोकस्डच होता की शिक्षिका व्हायचंय, डीएडच करायचंय, त्यामुळे मी ते शिक्षण नाही घेतलं. पण जसं माझं डीएड झाल्या जेव्हा मी नोकरीला लागले तेव्हा मग अगदी TY पर्यंतचं शिक्षण करस्पॉन्डन्स, मग त्याच्यानंतर MA पार्ट 1 MA पार्ट 2 ते करस्पॉन्डन्स, ते मी SNDT मधनं कम्प्लीट केलं. आणि मग त्याच्यानंतर माझं अगदी BEdचं ॲडमिशन, कारण की मग आमच्या शाळेमधून सांगण्यात आलं की मुख्याध्यापिकेचा चान्स आहे, कारण तुझं वय कमी आहे आणि तू एवढं जर शिक्षण घेतेस तर मग तू BEd करून ठेव, आपल्याला माहीत नाही कधी आपल्याला त्याची उपयोगिता होईल. आणि म्हणून मग तेही आम्ही करस्पॉन्डन्स मी केलं. आणि स्वतःला मला गाण्याची खूप आवड होती, त्याच्यामुळे मी गाण्याच्याही 2 परीक्षा दिल्या आहेत, मी हार्मोनियमच्या 2 परीक्षा दिल्या आहेत. आणि त्याचबरोबर मग नृत्याची आवड होती. मला खरं तर भरतनाट्यम शिकायचं होतं, कारण मला ते कॉस्ट्युम्स फार आवडतात. पण आमच्या ज्या गाण्याच्या बाई होत्या त्यांनी मला, कोल्हटकर बाई, त्यांनी मला सांगितलं की तू ज्या शाळेत नोकरी करतेस ना, तर ती मुलं जशी आहेत तर त्यांना भरतनाट्यमचा उपयोग नाही होणार, कारण ते 3/4 सिटिंग डान्स असतो. तू ना कथ्थक शिक. तर तो कथ्थक बेस एकदा तुला आला की मग त्यातून तू मुलांना गरबाही शिकवशील, तू मुलींना लावणीही शिकवशील. तर तो एक थॉट प्रोसेस त्यांनी दिला. आणि मग मी आताच्या आमच्या संगीताचार्य आहेत डॉक्टर रुपाली देसाई यांच्याकडे मी माझं कथ्थकचं शिक्षण पूर्ण केलं. आणि माझंच नाही, माझी लेकही माझ्या ताईकडे शिकतीये, म्हणजे आता रुपाली ताईकडे शिकतीये. सो तिचे कथ्थकचं शिक्षण सुरू आहे. आई जसं म्हणाले की लग्नानंतर पुढे शिक्षण सुरू ठेवणं हे फार कठीण असतं, पण तुला लग्नानंतरही तुझ्या घरातून तुझ्या जोडीदाराचा छान पाठिंबा मिळालाय, त्याविषयी थोडं. म्हणजे रोहनपेक्षा पण मी म्हणेन की आधी माझे सासरे प्रमोद बाणे आणि माझ्या सासूबाई ज्या आता ह्या जूनमध्येच गेल्या, पण त्यांनी कधीच मला अशा कुठल्याच गोष्टीत आडकाठी नाही आणली की तू हे करू नकोस. कारण प्रत्येक गोष्ट करताना आपण जसं आपल्या घरी सांगतो तसंच मी इथेही सांगायचे, शेअर करायचे. आणि फक्त त्यांचं एक असायचं की तुझी तब्येत सांभाळून कर, तुला हे सगळं झेपतंय ना. म्हणजे सासऱ्यांचं ते एक फार असायचं की त्यांना मुलगी नाही, त्याच्यामुळे त्यांचं फार प्रेम आहे अजूनही माझ्यावर. तर त्यांचं एकच असायचं की तब्येत सांभाळून तुला जेवढं झेपतंय तेवढं कर, तू जास्त अति करायला जाऊ नको. आणि मग मला असं व्हायचं की भाई जमेल, हो भाई करते ना. आणि मग तसंच मग ते बघून बघून रोहनकडनं उलट मी खूप साऱ्या गोष्टी शिकले, म्हणजे माझ्या नवऱ्याकडनं, कारण तोही 2 प्रोफेशन करतो. तो टाटा पॉवर मध्ये नोकरीही करतो आणि त्याचबरोबर तो MCA मध्ये क्रिकेट कोचही आहे. सो दोन्ही खूप महत्वाच्या जबाबदाऱ्या त्याच्याकडे आहेत. पण सकाळी उठण्यापासनं, व्यायाम करण्यापासनं ते तुमचा दिवस संपेपर्यंत तुम्ही टाइम शेड्यूल कसं केलं पाहिजे, तुमच्या कामाचं नियोजन कसं केलं पाहिजे. आणि मग जर तुला आता ह्या वस्तूची गरज नाहीये ना सोनाली, मग ती वस्तू इथे का वर आहे, मग ती तुझ्या बॅगेतच असली पाहिजे. आणि मला असं होतं की अरे नाही, नंतर नाही लक्षात राहणार आहे म्हणून काढून ठेवलंय, पण नाही, ते मेसी दिसतंय, ते छान नाही दिसत आहे. तर मग हे जे सौंदर्य दृष्टी सुद्धा येस, आणि त्याच्यामुळे त्याचं असं फार टापटिपपणा, आणि मलाही नो डाऊट टापटिपपणा आवडतो, पण काही गोष्टी आपल्या 4 हाताशी असलेल्या बऱ्या असतात असं मला वाटतं. पण त्याला असं होतं की नाही, ज्याची गरज आत्ता नाहीये ना तुला, मग ते तू आत ठेव, ते असं वर काढून नको ठेवूस. आणि त्याच्यामुळे तो कायमच सपोर्ट करत आलाय. रोहनचा मला अजून एक विशेष गुण हा सांगायचा आहे की तो कायम लोकांना मदत करतो. आणि त्या मदतीतून मी त्याच्याकडूनही काही अशी माझ्यासाठीची मदत घेतली की तो आमच्या शाळेला खूप मदत करतो. जेव्हा आम्हाला शाळेला डोनेशन्स हवी असतात तेव्हा मग ते आपण कसं प्रपोजल बनवायचं, किंवा तुमचं गव्हर्नमेंटकडे तुम्हाला जर एखादी गोष्टीची मागणी करायची किंवा आपली काही कामं अडकलेली असतात तेव्हा डेफिनेटली आपल्याला मंत्रालयात जायला लागतं. पण मग तिथे आपल्याला जाताना आपलं पत्र कसं पाहिजे, त्याचं प्रपोजल कसं बनवायचं, किंवा तुला डोनेशन, जरी तुला 2,000चं डोनेशन हवंय पण तरी तुझा तो मॅटर कसा असला पाहिजे, तर ते. आणि मग असं व्हायला, रोहन तूच करून दे ना, रोहन तूच जरा हे बनवून दे ना. त्याच्यामध्ये तो स्वतः इंटरेस्ट घेतो आमच्या मुलांसाठी, आमच्या शाळेतल्या
शिक्षकांसाठी तो हे सगळं तयार करून देतो की ज्याची आम्हाला खूप मदत होते. आणि म्हणजे लग्नानंतर तुझा जोडीदार, सासरची सगळी मंडळी आणि माहेरची सगळी मंडळी अशा सगळ्यांनी मिळून तुझं आयुष्य मी सुरुवातीला जसं म्हटलं तसं बहुरंगी करण्यासाठी तुला मदत केलेली आहे आणि त्यामुळेच हे चित्र अतिशय सुंदर असं तयार झालेलं आहे. तर सोनाली बाणे, तू इथे आलीस, आमच्याशी छान संवाद साधलात आणि एक शिक्षिका, उद्योजिका, सामाजिक कार्यकर्ती ही अशी वेगवेगळी रूपं तुझी आज आपण या मुलाखतीतून उलगडली. तू इथे आलीस, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.